आज आहे रविवार, तर श्रीजाला सकाळी सकाळी उठल्या उठल्याच आंघोळ करायला लागते, कारण श्रीजाचे पप्पा घरी असतात. मग ते लवकर आंघोळ करतात, त्यामुळे तिला पण लवकरच आंघोळ करायची असते. त्यामुळे तिचं आंघोळ करून दिलं आणि आवरून दिलं. त्यानंतर लागली मी स्वयंपाकाला, कारण आज डोक्याला तेल लावलं होतं. तर डोक्याला तेल लावल्यानंतर मी 2 तास तर काही डोकं धुत नाही. त्यामुळे म्हटलं अगोदर स्वयंपाक करावं, त्याच्यानंतर मग आंघोळ करावं. तर मग इकडे सर्वात अगोदर भाजी करायला घेतली. तर आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार होती, ते पण काळ्या मसाल्यातली. एक साईडला भात झालं होतं आणि चपात्या तेवढ्या करायच्या होत्या. मग काय इकडे पटापट असा स्वयंपाक पण करून घेतला आणि त्याच्यानंतर आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर हेअर ड्रायरनी केस पण सुकवून घेतले, कारण हेअर ड्रायरनी केस सुकवले नाही तर मग केस माझे काही वाढत नाही. त्याच्यानंतर दुपारनंतर मग इकडे मस्त, आज रविवार होता तर बिर्याणी करावी म्हटलं. तर इकडे मी बिर्याणीच करायला घेतली. आणि तसंही श्रीजाचे पप्पा चिकन काही खात नाही, तर श्रीजासाठी आणि माझ्यासाठीच, दोघींसाठीच इकडे बिर्याणी करायची होती. तर मग थोडीच केली. मस्त असा चिकन मॅरिनेशन केलं आणि चिकन इकडे शिजवायला टाकलं होतं. तुम्हाला पण बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन बिर्याणीची फुल रेसिपी. तर इकडे आपलं चिकन पण शिजलेलं होतं आणि लेअर पण लावून घेतल्या या पद्धतीने, आणि कोथिंबीर वगैरे आणि कांदा टाकून बिर्याणीला आता दम द्यायला ठेवलं होतं 20 मिनटं. मग 20 मिनटं दम दिल्यानंतर आपली इकडे बिर्याणी पण मस्त रेडी झाली होती. इतका सुंदर वास सुटला होता पूर्ण घरभर बिर्याणीचा, की असं वाटत होतं की बिर्याणी खूप छान झाली असेल. आणि खरंच खूप छान झाली होती बिर्याणी, चवीला खूप अप्रतिम झाली होती. मस्त असं जेवण एन्जॉय केलं. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. बाय.